नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। 17 जुलै वार आहे बुधवार। या दिवशी आलेली आहे देवशैनी मोठी आषाढी एकादशी। आषाढी एकादशी म्हणजे आषाढ एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। हा जो महिना आहे हा अतिशय पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात, एक आषाढ शुद्ध एकादशी व दुसरी आषाढ शुद्ध वद्य एकादशी, अशा 2 एकादशी येत असतात। या पवित्र महिन्यात आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी ही देवशैनी एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे। हा दिवस आपल्या पतीचं आयुष्य त्यांच्या जीवनामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी या दिवशी व्रत सुद्धा केले जाते। या दिवसामध्ये आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो। आषाढी एकादशीच्या दिवशी या पवित्र दिवशी सर्व विष्णू, महेश आणि ब्रह्मा या त्रिदेवांचे तेज एकवटलेले असतात। म्हणून सर्व 24 एकादशीमधून हे आषाढी एकादशीला तिथीला खूप महत्त्व आहे। पंढरपूरचं अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळत असतो। तसेच वैकुंठापासून पंढरपूर अस्तित्वात आहे, म्हणून पृथ्वीवरील असा पुरातन अशा तीर्थक्षेत्राला पंढरपूर असा उल्लेख केलेला आहे। आणि पंढरपूरच्या विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे देवता म्हणून ओळखले जाते। आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा देखील भरत असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून व्यक्ती विठ्ठल नामाचा गजर करत असतात। आषाढी एकादशीला पायी चालत असतात। लहान मुले असेल, वय झालेले आईजी असेल, आजोबा असेल, हे चालत येत असतात। आषाढी वारी असं म्हटलं जातं। पायी चालत येताना याला आषाढी वारी असं सुद्धा म्हटलं जाते। विठ्ठल नामाचा नामघोष करीत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन सोहळा संपन्न करत असतात। यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्माईचे दर्शन देखील घेत असतात। तुम्ही नामस्मरण, भजन, कीर्तन, व्रत, उपासना करत आहात तर आषाढी एकादशीच्या दिवशी अजिबात ही एक चूक करायची नाही। ही चूक केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत नाही आणि श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत नाही। त्यामुळे कोणतीही चूक करताना देवशैनी एकादशीच्या दिवशी पहा, तुम्ही जर आषाढी हे व्रत धरत असाल तर त्यामध्ये ही जर चूक तुम्ही करत असाल तर याचं जे भोग आहे ते तुम्हाला भोगावे लागणार। ही जी चूक तुम्हाला सांगणार आहे या नियमांचं पालन बरेच 99% लोक करत नाहीत। पहा, ही जी चूक मी तुम्हाला सांगत आहे तर बरेच 99% लोक ही चूक करत असतात। म्हणूनच या एकादशीच्या दिवशी आपल्याला ही चूक अजिबातच करायची नाही। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आषाढी एकादशीच्या दिवशी घरातील लहानपासून तर मोठ्या मुलापर्यंत सर्वजण उपास व्रत करत असतात। या नियमांचं पालन देखील तुम्हाला करायचं आहे। तर पहा, बरेच जणांना उपवास धरणं शक्य होत नाही, तरीही ही चूक नाही करायची। गर्भवती स्त्रियांनी ही चूक करू नये। उपवास धरणं शक्य होत नसेल तर त्यांनी कोणते पदार्थ खावे? जर तुमच्याच्याने उपवास धरणं शक्य होत नसेल तर अजिबातच ही चूक करू नका। तर पहा, बरेच व्यक्तीकडून नकळत ही चूक होत असते। तर पहा, वर्षभरातून ज्या 24 एकादशी येत असतात तर त्यामधील जी मोठी एकादशी आहे तर देवशैनी एकादशी जी आहे ही आषाढ महिन्यात येत असते। ही एकादशी जर तुमच्याच्याने धरणं शक्य होत असेल तर आवर्जून धरा, कारण जी 24 एकादशीचं महत्त्व किंवा जी मोठी एकादशी म्हटली जाते ती आषाढ महिन्यातील देवशैनी एकादशी आषाढ महिन्यातील अत्यंत मोठी एकादशी म्हटली जाते। म्हणून या एकादशीचं व्रत आवर्जून करावं। त्याचबरोबर आषाढी आणि कार्तिकी एकादशी आवर्जून धरावी। आपल्याला 24 एकादशीचं व्रतफळ मिळणार आहे। म्हणून घरातील लहान मुले असेल, मुलगी असेल किंवा घरातील स्त्रिया असेल, आजी असेल तर त्यांनी हा उपास नक्की करावा। व त्याचबरोबर कोणत्याही झाडाला आपल्याला खाटी जे असेल, पारंब्या जे असेल किंवा तुळशीचं जे पान आहे ते चुकूनही तोडायचं नाही, कारण एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी तुळशीला हात लावू नये, कारण तुळस ही माता
श्रीहरी विष्णूसाठी प्रिय आहे आणि त्यामध्ये माता लक्ष्मी सहवास करत असते. आपण जर तुळशीच्या पानाला हात किंवा स्पर्श जर केला तर माता लक्ष्मी क्रोधित होत असते. श्रीहरी विष्णू आपल्यावर क्रोधित होत असतात. त्यामुळे एकादशी कोणतीही तिथी असेल, शुभ तिथी असेल तर एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी माताला जल अर्पण करू नका. त्याचबरोबर तुळशीचे पान जर तुम्हाला हवे असेल, अर्पण करायचे असेल, प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये अर्पण करायचे असेल तर आदल्या दिवशी तोडून ठेवावे किंवा विकत आणून तुम्ही प्रसादामध्ये एक पान टाकावे किंवा आदल्या दिवशी तोडून ठेवले तरीही चालेल. जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की तुळशी माताचं जे पान आहे ते नैवेद्यामध्ये जर टाकायचे असेल तर तुम्ही विकत आणून टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय नक्की करा. आणि उपाय करण्यासाठी पहा, तुम्हाला सर्वात प्रथम कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर अक्षता टाकायच्या आहेत, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि हे जे जल आहे ते तुम्हाला आदल्या दिवशी तुळशी माताला टाकायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी चुकूनही जल अर्पण करायचं नाही. त्या दिवशी फक्त तुम्हाला उसाचा रस तुळशी माताला अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही दूध, कच्चे जे गाईचे दूध आहे ते अर्पण करू शकता. व त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नीमध्ये कलहाचं वातावरण होईल अशा पद्धतीने वागू नका. कारण एकादशी तिथी ही जी आहे हे अत्यंत सर्वात मोठी म्हटली गेलेली आहे. त्यामुळे घरामध्ये कलहाचं वातावरण होऊ देऊ नका. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर गर्भवती स्त्री असेल तर त्यांनी उपवास कसा करावा तर पहा, या दिवशी तुम्हाला फक्त वरण भात जो भात आहे तो चुकूनही घरामध्ये बनवायचा नाही. फक्त वरण, भाजी आणि चपाती हाच पदार्थ, सात्विक अन्न पदार्थ तुम्हाला सेवन करायचा आहे. चुकूनही वांग्याची भाजी बनवायची नाही, मांसाहारी पदार्थ बनवायचा नाही, कांदा लसूण जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. आणि या दिवशी तुम्हाला जो साळीचा भात आहे किंवा साधा भात आहे हा एकादशीच्या तिथीला बनवला जात नाही. याला वर्ज्य म्हटले गेलेले आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये. म्हणून चुकूनही वरई किंवा भात जो आहे तो चुकूनही बनवू नका. आणि या दिवशी जेवढे जमेल तेवढे विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे. श्रीहरी विष्णू यांचा मंत्र श्री विष्णू देवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम याचं पठण 3 वेळा करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची आरती, श्रीहरी विष्णूची आरती रोज करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी श्रीहरी विष्णू यांचा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. 108 वेळा म्हणू शकता. एक जपमाळ तुम्ही करू शकता. तर पहा, तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहे, त्यांना उपवास करायचा आहे, तर त्यांनी उपवास कसा करावा तर पहा, त्यांनी जी भाजी चपाती आहे किंवा वरण आहे हे खाल्ले तरीही चालेल. फक्त तुम्हाला जो भात आहे तो खायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही उपवास हा करू शकता. अशा पद्धतीचं या नियमांचं पालन आवर्जून करावं, ज्यामुळे श्रीहरी विष्णू बरोबर विठ्ठल हे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देतील व तुमच्या जीवनामध्ये दुःख, संकट, 7 पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा कमी होते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.